नमस्कार, स्वागत है आपका डीबी लाइव ब्रेकिंग में। मैं हूं समीर आत्मज मिश्र। प्रियंका गांधी वायनाड से आज अपनी चुनावी राजनीति की शुरुआत कर रही हैं, यानी आज वो वायनाड से लोकसभा की सीट से अपना पर्चा दाखिल कर रही हैं कांग्रेस पार्टी के प्रत्याशी के तौर पर। वायनाड सीट राहुल गांधी ने जीती थी लोकसभा के आम चुनाव में, और उन्होंने रायबरेली सीट भी उत्तर प्रदेश की जीती थी। बाद में उन्होंने वायनाड सीट को छोड़ दिया, चूंकि एक ही सीट से वो लोकसभा का प्रतिनिधित्व कर सकते हैं। वायनाड सीट छोड़ने के बाद कांग्रेस पार्टी ने उस सीट पर कांग्रेस पार्टी की राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी को टिकट दिया, और अब आज वहां नामांकन करने के लिए प्रियंका गांधी पहुंची हैं। प्रियंका गांधी के साथ ही कांग्रेस पार्टी की पूर्व अध्यक्ष सोनिया गांधी, मौजूदा अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, पूर्व अध्यक्ष और लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी, उनके अलावा कांग्रेस पार्टी के तमाम नेता उनके नामांकन में वायनाड पहुंचे हुए हैं। वायनाड से पहले प्रियंका गांधी ने एक रोड शो किया। रोड शो अभी उनका चल रहा है, अब से कुछ देर पहले शुरू हुआ है। ये देख सकते हैं रोड शो की जो कुछ तस्वीरें आ रही हैं, विजुअल्स आ रहे हैं, प्रियंका गांधी के नामांकन के ये विजुअल्स हैं। और इसके बाद रोड शो के बाद उनका नामांकन होगा। उसके बाद ये 13 नवंबर को यहाँ पर लोकसभा के उपचुनाव होने हैं वायनाड सीट से। और वायनाड सीट केरल जिले की वायनाड सीट पर पिछले बार भी यानी 2019 में भी ये सीट राहुल गांधी ने जीती थी। इस बार भी राहुल गांधी ने जीती थी, लेकिन उत्तर प्रदेश की रायबरेली सीट जीतने के बाद उन्होंने इस सीट से इस्तीफा दे दिया था। तो प्रियंका गांधी अब आज उनको कांग्रेस पार्टी ने अपना उम्मीदवार बनाया माफ कीजिएगा, वो इस सीट से चुनाव लड़ रही हैं, आज नामांकन दाखिल कर रही हैं। उनका मुकाबला भारतीय जनता पार्टी की नव्या हरिदास से है। भारतीय जनता पार्टी ने वहां की कोझिकोड की पार्षद है नव्या हरिदास, उनको टिकट दिया है। इसके अलावा वो लेफ्ट पार्टी की जो संयुक्त उम्मीदवार हैं सत्यम मोकेरी, उनसे उनका मुकाबला है। तो प्रियंका गांधी, लेकिन जिस तरह से वायनाड सीट राहुल गांधी ने 3.5 लाख से भी ज्यादा के मार्जिन से जीती थी, ये मुकाबला प्रियंका गांधी के लिए बहुत मुश्किलों भरा नहीं माना जा रहा है। हालांकि वहां भी जब आम चुनाव में भी राहुल गांधी के सामने भी उनका मुकाबला बीजेपी और एलडीएफ यानी जो वामपंथी दल है लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट, उनसे भी था, लेकिन राहुल गांधी ने बड़ी जीत वहां से हासिल की थी। और यह माना जा रहा है कि प्रियंका गांधी के लिए भी यह मुकाबला कोई बहुत मुश्किल नहीं होने वाला है। रोड शो की तस्वीरें हैं जिसमें राहुल गांधी, प्रियंका गांधी के साथ राहुल गांधी दिख रहे हैं। उसके अलावा कांग्रेस की नेता सोनिया गांधी भी पहुंची हैं, नामांकन में वो भी शामिल रहेंगी। कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे और कांग्रेस के तमाम नेता वहां पर मौजूद रहेंगे इस नामांकन में। महत्वपूर्ण ये सीट मानी जा रही है, और कई मायने में यहां पर ये जो प्रियंका गांधी का जो राजनीतिक पारी का, राजनीति में भी जो चुनावी पारी का आगाज है, पहली बार वो चुनाव लड़ रही हैं। हालांकि चुनाव में उन्होंने लगातार, जब सोनिया गांधी रायबरेली से चुनाव लड़ती रहीं, तो उनका पूरा मैनेजमेंट देखना, जो चुनावी प्रबंधन था, वो प्रियंका गांधी के हाथ में रहता था। इसके अलावा अमेठी में राहुल गांधी का चुनावी प्रबंधन, और इस बार भी यानी जो 2024 के लोकसभा चुनाव हुए उसमें भी वो पूरी तरह से सक्रिय रहती थी। 2019 में पार्टी ने उनको राष्ट्रीय महासचिव बनाया और एक तरह से उनकी औपचारिक एंट्री हुई, लेकिन अभी तक वो कोई चुनाव नहीं लड़ी हैं। पहली बार प्रियंका गांधी वायनाड से लोकसभा का चुनाव लड़ रही हैं, और ये कई मायने में बड़ा महत्वपूर्ण है केरल में, चाहे वो कांग्रेस पार्टी के लिहाज से हो, और दक्षिण भारत में जिस तरह से कांग्रेस पार्टी को अक्सर ऐसे समय पर, इतिहास अगर देखें तो अक्सर ऐसे समय पर उसको दक्षिण भारत से बड़ा सपोर्ट मिलता रहा है जब पार्टी कमजोर स्थिति में रही हो, चाहे इंदिरा गांधी हो, चाहे सोनिया गांधी हो, और चाहे राहुल गांधी और प्रियंका गांधी हो। तो बहुत ही महत्वपूर्ण चुनाव है ये, उपचुनाव जरूर है, लेकिन वायनाड से प्रियंका गांधी का चुनाव लड़ना काफी मायने रखता है, कांग्रेस पार्टी के लिहाज से भी और देश की राजनीति के लिहाज से भी। अमेठी और रायबरेली बहुत ही महत्वपूर्ण उत्तर प्रदेश की सीटें रही। अमेठी से राहुल गांधी कई बार चुनाव लड़े, जीते। उसके पहले सोनिया गांधी वहां से लड़ी, राजीव गांधी भी वहां से चुनाव लड़े। एक तरह से ये दोनों सीटें कांग्रेस पार्टी का, गांधी परिवार का गढ़ मानी जाती हैं। लेकिन 2019 में राहुल गांधी वहां से चुनाव हार गए थे, लेकिन वायनाड सीट से चुनाव जीते थे, भारी बहुमत से जीते थे।
अमेठी सीट पर इस बार राहुल गांधी ने चुनाव नहीं लड़ा, वो रायबरेली सीट पर लड़े, चूंकि वो सोनिया गांधी की सीट थी, वो चुनाव लड़ती थी। इस बार वो उन्होंने चुनाव लड़ने से पहले ही मना कर दिया था। तो रायबरेली से राहुल गांधी जीते और अमेठी से गांधी परिवार के बेहद करीबी किशोरी लाल शर्मा जीते। अब किशोरी लाल शर्मा अमेठी के सांसद हैं, वो भी इस मौके पर मौजूद है। वायनाड से प्रियंका गांधी के नामांकन को लेकर क्या कहा किशोरी लाल शर्मा ने, एक बार सुनेंगे। और किशोरी लाल शर्मा के अलावा उत्तर प्रदेश के तमाम नेता भी प्रियंका गांधी के इस नामांकन में मौजूद हैं और उनके भीतर भी एक गजब का उत्साह है। कांग्रेस पार्टी के नेता राज्यसभा सदस्य प्रमोद तिवारी को सुनते हैं कि किस तरह से उन्होंने प्रियंका गांधी की उम्मीदवारी को लेकर, जो वायनाड से वो चुनाव लड़ रही हैं, उस पर उन्होंने क्या कहा है। और विजुअल्स आप देख रहे हैं, ये प्रियंका गांधी के रोड शो की ये तस्वीरें हैं, ये विजुअल्स हैं जो दृश्य आप देख रहे हैं। ये एक रोड शो अभी हो रहा है, उसके बाद इस रोड शो के बाद प्रियंका गांधी नामांकन करेंगी। तो पहले सुन लेते हैं प्रमोद तिवारी क्या कह रहे हैं, राज्यसभा सदस्य और उत्तर प्रदेश कांग्रेस के बहुत ही वरिष्ठ नेता हैं प्रमोद तिवारी। कहना चाहता हूं, आज प्रियंका जी के लिए महत्वपूर्ण दिन तो होगा, पर वो भारत की संसद के लिए। भारत की संसद में मैं धन्यवाद दूंगा राहुल जी को, सोनिया जी को, जो प्रियंका जी को ला रहे हैं। मैंने काम किया है उनके साथ उत्तर प्रदेश में, विशेष रूप से साहस है, निडरता है, सच को सच कहने की ताकत है और संसदीय भाषा में बड़ी सी बड़ी बात कह जाती है। तो मैं तो बधाई दूंगा कि आज भारत की संसद में हजारों में नहीं, कई लाख वोटों से जीतकर एक असाधारण प्रतिभा का। तो प्रमोद तिवारी वहां से उम्मीद जता रहे हैं कि भारी बहुमत से उनकी जीत होगी। और एक चूंकि प्रियंका गांधी ज्यादातर उनकी सक्रियता उत्तर भारत में रही है, लेकिन चुनावी राजनीति की शुरुआत वो दक्षिण भारत से कर रही हैं, वायनाड से कर रही हैं, केरल से। उसको लेकर भी एक काफी इसको एक महत्वपूर्ण एक बात मानी जा रही है। तमाम चीजें हैं जिसको लेकर ये चर्चा हो रही है और कांग्रेस पार्टी के लिहाज से ही नहीं, इंडिया गठबंधन के लिहाज से भी, और सबसे ज्यादा तो ये कि ये एक जो देश की राजनीति है उसके लिहाज से भी बड़ा महत्वपूर्ण माना जा रहा है वायनाड से प्रियंका गांधी के चुनाव लड़ने की जो शुरुआत हो रही है। बिल्कुल ये काफी ज्यादा महत्वपूर्ण है प्रियंका गांधी के लिए, व्यक्तिगत तौर पे तो महत्वपूर्ण है ही समीर जी, और ये कांग्रेस के लिए भी काफी ज्यादा महत्वपूर्ण है। हालांकि वहां इंडिया गठबंधन आपस में भी चुनाव लड़ रहा है, चूंकि वहां लेफ्ट ने भी अपना उम्मीदवार उतारा है और प्रियंका गांधी कांग्रेस की तरफ से उम्मीदवार हैं। लेकिन महत्वपूर्ण ये इसलिए है कि एक तो लंबी राजनीतिक पारी खेलने के बाद प्रियंका गांधी का वो इलेक्टोरल पॉलिटिक्स में डेब्यू हो रहा है एक तरीके से, यानी वो राजनीति में है लंबे समय से। 2019 के लोकसभा चुनाव में तो बाकायदा वो महासचिव बना दी गई थी कांग्रेस की, पश्चिमी उत्तर प्रदेश की प्रभारी बनी। उसके बाद फिर वो उत्तर प्रदेश की प्रभारी बनी और लंबा समय उन्होंने उत्तर प्रदेश में दिया। 2022 के विधानसभा चुनाव में उन्होंने लड़की हूँ लड़ सकती हूँ का नारा देकर जिस तरीके से काम किया, हालांकि एक तरह से कहा जाए तो वो चुनावी सफलता उत्तर प्रदेश में नहीं मिली कांग्रेस को, वो बहुत सी परिस्थितियाँ होती हैं, लेकिन वो नारा उनका काफ़ी ज़्यादा प्रसिद्ध हुआ और लड़कियों के एक तरीके से देखा जाए जगह जगह हमको प्रतिरोध देखने को मिले। और जो पहलवान लड़कियों का जो आंदोलन हुआ वो भी उसी से प्रेरित समझा सकता है कि लड़कियों में ताकत आई अन्याय के खिलाफ बोलने की, तो उसके लिए प्रियंका गांधी का योगदान काफ़ी ज़्यादा समझा सकता है। आज इसलिए ज़्यादा महत्वपूर्ण है कि एक तो वायनाड सीट जो है वो राहुल गांधी ने खाली की थी, लोकसभा चुनाव यहाँ से वो जीते थे और उसको और अमेठी से भी जीते थे, दोनों जगह से। तो अमेठी उन्होंने अपने पास रखा और वायनाड को छोड़ा। तो वायनाड यानी राहुल की सीट पर जा रही हैं प्रियंका। राहुल गए थे सीट पे, राजीव गांधी की सीट हुआ करती थी अमेठी, उस पे थे। तो यानी परिवार की सीट पे ही जब डेब्यू जो हो रहा है प्रियंका गांधी का, वो परिवार की सीट पे एक तरीके से हो रहा है, राहुल की सीट पे हो रहा है। और राहुल गांधी ने जब ये घोषणा हुई थी इनके नॉमिनेशन की उम्मीदवारी की प्रियंका की, तो ये कहा भी था कि उसको वायनाड को 2-2 सांसद मिल गए, यानी प्रियंका भी होंगी सांसद तो वो होंगी और मैं भी वहाँ दूंगा, ध्यान दूंगा तो वहाँ सांसद। वो जब आपदा आई थी, वहाँ बाढ़ आई थी, तो प्रियंका गांधी राहुल गांधी दोनों वहाँ पर गए थे और ये इस चीज़ को भी लेकर जिस तरह से वहाँ सक्रिय रहीं, न केवल राहुल गांधी के चुनाव में बल्कि उसके बाद भी प्रियंका गांधी सक्रिय रहीं। और चूंकि वहाँ के लोगों का राहुल गांधी ने उस सीट को छोड़ा तो भावनात्मक लगाव था, इसलिए वहाँ की ये मांग भी थी कि प्रियंका गांधी वहाँ से चुनाव लड़े। और भावनात्मक लगाव इतना है समीर जी कि कल एक पूर्व सैनिक जो
थे वो आके प्रियंका गांधी से मिले और ये कहा कि मेरी माँ जो है वो बीमार हैं, वो चल फिर नहीं सकती हैं ज़्यादा, लेकिन उनकी आपसे व्यक्तिगत तौर पर मिलने की बहुत ज़्यादा इच्छा है और वो आपसे मिलना चाहती हैं। तो प्रियंका तुरंत उनके घर गई और जब प्रियंका उनके घर गई तो उन्होंने, पूर्व सैनिक की माँ ने प्रियंका को गले लगाया और एक माला वो अपने पास रखी हुई थी बहुत लंबे समय से, वो माला उन्होंने भेंट की। हम ये विजुअल दिखा रहे हैं, ये वहीं का है, ये देखिए, ये आप इसको अगर हम फुल स्क्रीन पे दिखा सकें तो बहुत अच्छा होगा। तो ये पूर्व सैनिक के परिवार से मिलने गई थी प्रियंका गांधी वायनाड में, और ये आप देख सकते हैं कि किस तरह से वहाँ उनके परिजनों से उन्होंने मुलाकात की। और जो बाकी चीज़ें हैं वो इस स्क्रीन पर ही दिखाई पड़ रहा है कि परिवार उनसे मिलकर कितना खुश, उसकी खुशी देखते बन रही है। जी जी, आप देखिए कितनी खुशी मतलब हो रही है और आप ये बैठ के बातचीत हो रही है दोनों की। उनकी माँ जो है वो बातचीत कर रही है, उनका परिवार आके मिल रहा है प्रियंका गांधी से। मतलब इससे ज़्यादा खुशी एक परिवार के लिए क्या हो सकती है। मतलब उनकी माँ जो थी वो चाहती थी लंबे समय से कि वो जाके प्रियंका से व्यक्तिगत तौर पर मिल सकें, और उनके पुत्र जो है वो पूर्व सैनिक हैं, एक्स आर्मी मैन हैं। महत्वपूर्ण बात यह है समीर जी कि एक्स आर्मी मैन जो है वो आके प्रियंका गांधी से कहते हैं कि मेरी माँ आपसे मिलना चाहती हैं, लंबे समय से वो आपसे मिलना चाहती हैं, और ये सौभाग्य है कि आप यहाँ हैं। तो प्रियंका तुरंत जो है चल पड़ती हैं तो और जाकर वहाँ मिलती हैं, आशीर्वाद लेती हैं और फिर वो उनकी माँ जो है वो उनको माला भेंट करती हैं जो लंबे समय से उन्होंने प्रियंका गांधी के लिए रखी हुई थी। तो ये जो पब्लिक कनेक्ट है, प्रियंका गांधी यही काम समीर जी लंबे समय तक अमेठी और रायबरेली में करती रही है, बल्कि आसपास, बल्कि जब 2019 में उनको राष्ट्रीय महासचिव बनी और पश्चिमी उत्तर प्रदेश का प्रभारी बनाया गया, बाद में पूरे उत्तर प्रदेश में वो गई, तो वहाँ पर भी तमाम ऐसे मुद्दों पर, चाहे वो पीड़ित हों उनके पास पहुँचना, ऐसे बहुत सारे मुद्दों पर। और देखा हम लोगों ने कि कोविड के समय में किस तरह से वो कोविड जो लोग आ रहे थे बाहर से, उनके लिए उन्होंने उस समय राजस्थान में कांग्रेस पार्टी की सरकार थी, बसों का इंतजाम किया। हालांकि बसें लाने नहीं दिया गया, बसें लाने नहीं दी, बसें लाने पर बल्कि जो प्रदेश अध्यक्ष थे अजय कुमार लल्लू, उन पे एफआईआर हो गई, और प्रियंका गांधी की जो निधि सचिव है संदीप सिंह, उन पर एफआईआर हुई। संदीप सिंह तो खैर स्टे ले आए, जाकर उस पर रोक लगा दी उन्होंने। लल्लू की गिरफ्तारी भी हुई। तो ये आप समझ सकते हैं कि कोविड में यानी सरकार खुद तो काम नहीं कर रही थी और प्रियंका गांधी जो काम कर रही थी, प्रियंका गांधी की क्या जिम्मेदारी थी 1000 बसें का इंतजाम करने की कोविड में। सरकार जब अपनी जिम्मेदारी से भाग रही है, लेकिन प्रियंका गांधी ने किया। इसी तरीके से कोविड के दौरान बहुत सारी चीज़ें, आप हाथरस जैसे वो घटना हुई थी, वहाँ गए दोनों भाई बहन, राहुल गांधी सड़क पे मजदूरों से मिले, उनके जाने का इंतजाम कराया इस तरीके से। तो बहुत काम जो थे। अच्छा, कोविड में आप देखिए कि जो यूथ कांग्रेस के प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष BV श्रीनिवास उस समय, उन्होंने कितना काम किया। तो यानी सरकार जब अपना काम नहीं कर रही थी तो विपक्ष में बैठे हुए लोग जो किसी संवैधानिक दायित्व का भी निर्वहन नहीं कर रहे हैं, उन्होंने किस तरीके से काम किया। तो ये प्रेरणा निश्चित तौर पर लोगों को देता है राजनीति में जो आते हैं। ये आप देख सकते हैं कि राहुल गांधी किस तरह से, आप इस रोड शो को हम चाहेंगे कि एक बार पूरी स्क्रीन पर देखें। प्रियंका गांधी का रोड शो है, साथ में राहुल गांधी हैं। राहुल गांधी किस तरह से उस रोड शो का वीडियो बनाते हुए दिखाई पड़ रहे हैं अमलेंदु जी। ये दिखा रहा है कि किस तरह से वहां उत्साह लोगों में तो है ही। प्रियंका गांधी की जो पहली बार चुनावी राजनीति में एंट्री होने जा रही है, उसको लेकर राहुल गांधी हो चाहे कांग्रेस पार्टी के दूसरे नेता हो, राहुल गांधी तो उनके भाई ही है, लेकिन उसके अलावा जो उत्साह है वो देखते बन रहा है। और अभी आप जो चर्चा कर रहे थे कि उत्तर प्रदेश में किस तरह से जो पब्लिक कनेक्ट एक होता है, प्रियंका गांधी ने उसको किस तरह से मजबूत किया। उम्भा में एक सोनभद्र में एक बड़ी घटना हो गई थी जिसमें कई वहां पर दलितों को एक तरह से मार दिया गया था। उनके परिवार वालों से मिलने गई और कई दिन तक, उसमें मैं उस समय था 3-4 दिन तक वहां गेस्ट हाउस में, और किले में उनको चुनार के किले में रखा गया जहां पानी नहीं था। 2-2 3-3 तक बिजली काट दी गई थी और भयानक भीषण गर्मी थी, पसीने से तर थे लोग, लेकिन वो बिना मिले वहां उन लोगों से नहीं गई। उनको पीड़ित परिजनों को उनके पास भेजा गया मिलने के लिए। इसी तरीके से लखीमपुर खीरी वो गई। जी हाँ, वो सीतापुर में उनको गिरफ्तार कर लिया गया, गेस्ट हाउस में ले आकर रख दिया। देखा सुबह वो कि प्रियंका गांधी खुद ही उठ के जो झाड़ू लगा रही है, क्योंकि वहां झाड़ू लगी नहीं थी उसमें। तो ये भी देखने को मिला। तो प्रियंका गांधी का पब्लिक कनेक्ट जो है वो बहुत बढ़िया है, राहुल गांधी से भी ज़्यादा बढ़िया पब्लिक कनेक्ट के मामले में प्रियंका गांधी जो समझी जाती हैं। और जो डायलॉग डिलीवरी कही जाती है, जो टर्म एक डायलॉग डिलीवरी, वो प्रियंका का बहुत बढ़िया है। मतलब जो सीधे सीधे दिल से दिल में कनेक्ट जो है प्रियंका हो जाती हैं। और मुझे लगता है कि प्रियंका ने चूंकि लंबा समय इंदिरा गांधी और राजीव गांधी के साथ गुजारा है, और उनके राजीव गांधी के साथ तो बचपन से ही जाती थी, तो वो मतलब जो हेरिडिटी एक होती है, वो संस्कार जो है वो
प्रियंका गांधी भी वहां से आए हैं समीर जी। बिल्कुल। और लोकसभा चुनाव से पहले भी अमलेंदु जी वहां पर चर्चा यही हो रही थी कि उत्तर प्रदेश पहली बार जब उन्होंने राजनीति में औपचारिक एंट्री की, और रायबरेली अमेठी में तो पहले से ही वो प्रचार के दौरान रहती थी, सोनिया गांधी का पूरा जो एक चुनावी प्रबंधन होता था उन्हीं के निर्देशन में चलता था, लेकिन और राजनीति में केवल सक्रिय थी, वहां पर उनके पास न कोई पद था और न ही औपचारिक रूप से वो पार्टी में थी। पर जब 2019 में उनकी औपचारिक रूप से एंट्री हुई राजनीति में, तो लोगों ने ये डिमांड की, वहां पर ये था कि इनको अमेठी या रायबरेली से चुनाव लड़ाया जाए, खासतौर पर 2024 में, ये जो पिछला लोकसभा चुनाव हुआ है। लेकिन अचानक और आखिरी मौके पर जिस तरह से अमेठी में किशोरी लाल शर्मा को टिकट दिया कांग्रेस पार्टी ने, रायबरेली से राहुल गांधी को चुनावी मैदान में उतारा, उसने एक तरह से बिल्कुल सभी को सस्पेंस में ला दिया। यहां तक कि कांग्रेस पार्टी के लोगों में भी इस बात की उम्मीद नहीं थी कि यह होगा। अमेठी से लोग चाहते थे कि अमेठी या रायबरेली में से किसी भी एक सीट से प्रियंका गांधी को उतारने की वहां के कांग्रेस पार्टी के लोगों की और जो कांग्रेस के प्रति वहां पर सद्भाव रखते हैं उन लोगों की मांग थी। लेकिन तब चुनावी राजनीति में प्रियंका गांधी नहीं उतरी और अब वायनाड से उन्हें पार्टी ने प्रत्याशी घोषित किया। आज उनका नामांकन हो रहा है और ये देख सकते हैं कि नामांकन के पहले किस तरह से रोड शो में वहां की जो जनता है, वहां की पब्लिक है, वहां की लोगों की भीड़ बता रही है कि किस तरह से लोग प्रियंका गांधी को वायनाड के सांसद के तौर पर देखने के लिए बिल्कुल उत्साहित है। बिल्कुल उत्साहित। तो समीर जी देखिए, वायनाड अब किस तरीके से ऐतिहासिक जो कहा जा सकता है वो क्षेत्र होने जा रहा है और बहुत हॉट सीट होने जा रही है। यानी अमेठी और रायबरेली के बाद वायनाड ऐसा क्षेत्र हो जाएगा, अगर मेरा ध्यान मतलब सही जा रहा है, कि जहां से गांधी परिवार के दो लोग जो हैं वो सांसद बनेंगे। यानी एक तरीके से अब ये गांधी परिवार की कहा जाए पारिवारिक सीट वायनाड बन गई। राहुल गांधी वहां से हुए और इससे भी ज्यादा ये कि प्रियंका गांधी का जो पॉलिटिकल मतलब इलेक्टोरल पॉलिटिक्स में जो डेब्यू हो रहा है वो वायनाड से हो रहा है। तो ये और ज़्यादा महत्वपूर्ण चीज़ है। तो वायनाड अब बहुत कहा जाए हॉट सीट जो है वो बन गई है और पूरी दुनिया के नक्शे पर वायनाड की चर्चा होगी। बिल्कुल। और अभी तक इस तरह की सीट्स जो गांधी नेहरू परिवार की पारिवारिक सीट कही जाती हैं वो ज़्यादातर उनमें से उत्तर प्रदेश की ही सीटें हैं, ज़्यादातर क्या सभी। उनमें से फूलपुर भी एक सीट है जहां पर पूर्व प्रधानमंत्री पहले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू चुनाव लड़ते थे और फूलपुर में अब समाजवादी पार्टी के साथ अभी कल शाम को खबरें आई कि अखिलेश यादव और राहुल गांधी के साथ मीटिंग हुई है। फूलपुर में विधानसभा के उपचुनाव होने हैं। समाजवादी पार्टी ने अपना उम्मीदवार वहां घोषित कर दिया है, लेकिन ऐसा माना जा रहा है कि इंडिया गठबंधन के तहत वो सीट कांग्रेस पार्टी को मिल जाएगी। बहरहाल अब रुख करते हैं एक बार जो प्रियंका गांधी नामांकन से पहले उनका जो रोड शो है उसकी ओर कि क्या वहां चल रहा है। एक बार इसको फुल स्क्रीन पर देखने की कोशिश करेंगे कि प्रियंका गांधी के रोड शो में कौन है और किस तरह से वहां उत्साहित है। और ये विजुअल्स पहले से ही आ रहे हैं कि इस रोड शो जब शुरू नहीं हुआ था उसके पहले से ही वहां काफी भीड़ लोगों की दिखाई पड़ रही थी। तो एक बार इसको देखेंगे कि इस रोड शो को फुल स्क्रीन पर और क्या वहां चल रहा है।
कोटी 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 कोटी
ये रोड शो की तस्वीरें हैं। वहां पर कलपेट्टा बस स्टैंड एक जगह है जहां से ये रोड शो शुरू हो रहा है, डीएम ऑफिस तक जाएगा, जहां प्रियंका गांधी नामांकन करेंगी आज, और वहां वायनाड सीट पर उपचुनाव हो रहे हैं। वहां से कांग्रेस उम्मीदवार के तौर पर प्रियंका गांधी अपना नामांकन दाखिल करने जा रही हैं। ये जो भीड़ है रोड शो की, ये दिख रही है कि किस तरह से उत्साह है लोगों में, और निश्चित तौर पर चूंकि वहां से डिमांड भी हो रही थी प्रियंका गांधी को लेकर कि उनको यहां से चुनाव लड़ाया जाए। राहुल गांधी ने वो सीट छोड़ी थी, तो जाहिर तौर पर एक भावनात्मक लगाव इस सीट पर गांधी परिवार को लेकर था वहां के लोगों में। जो रोड शो में अंशिता चीजें दिख रही हैं, आपको क्या लग रहा है इसमें? आप क्या खास महसूस कर रही हैं, क्या आप देख रही हैं? सबसे ज़्यादा ख़ास जो मैं देख पा रही हूँ, मुझे लगता है कि हमारे दर्शकों का ध्यान भी इस तरफ ज़रूर गया होगा कि राहुल गांधी तो वाइट कलर में है, जो हमेशा उनका यूनिवर्सल कलर है, वो इसमें ही नज़र आते हैं। लेकिन हम बात करें प्रियंका गांधी की, तो प्रियंका गांधी पर्पल कलर में यानी बैंगनी रंग में नज़र आ रही हैं। और सिर्फ ऐसा नहीं है कि उन्होंने सिर्फ खुद ही पहना हुआ है उस कलर को, जिस गाड़ी में वो हैं वो भी पर्पल है, बैंगनी कलर है। और आसपास जितना भी ज़्यादा आपको मतलब यहाँ पर सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है कि कांग्रेस का जो कलर है उससे ज़्यादा बैंगनी कलर यहाँ पर नजर आ रहा है। पोस्टर्स, बैनर्स ज्यादातर आपको नजर आ रहे हैं। गाड़ी का रंग वही है, बैजिंग पूरी जो गाड़ी पर हो रखी है ऊपर से वो सब बैंगनी। तो ऐसा नहीं है कि ये सिर्फ यूं ही कर लिया गया है, इसका भी एक बाकायदा एक मीनिंग है। और बैंगनी रंग जो है वो महिलाओं के लिए जो है बहुत इस्तेमाल किया जाता है। और अंतर्राष्ट्रीय महिला दिवस जो होता है उस दिन के लिए इस रंग से ही पूरा मतलब एक तरह से कहें तो महिलाओं की जो शक्तियां हैं, गरिमा है, उसके लिए इसको ना समर्पित किया गया है। एक तरह से जो प्रियंका गांधी ने नारा दिया था, लड़की हूं लड़ सकती हूं, उसका रिफ्लेक्शन आप कह रहे हैं कि इसमें बिल्कुल बिल्कुल यहाँ पर भी दिख रहा है। और जैसे कि अगर ये एक लड़की वर्सेस लड़की की जो लड़ाई भी यहाँ पर बनाई गई है, आपने देखा होगा कि जो भी लेफ्ट की तरफ से जो उम्मीदवार हैं या बीजेपी की तरफ से भी जो उम्मीदवार हैं और खुद प्रियंका गांधी, एक लड़की वर्सेस लड़की की लड़ाई जो बनाई गई है, उस बीच में जो प्रियंका गांधी नामांकन के दिन बैंगनी कलर में जो पूरा नजर आ रहा है, तो उन्होंने सीधा सीधा महिलाओं से एक बार कनेक्ट करने की कोशिश की है। तो मैं आपको यहाँ बता दूं कि जैसे कि कहा जाता है कि हर रंग कुछ कहता है, हर रंग का अपना एक इतिहास है। तो उस हिसाब से अगर हम बैंगनी रंग की यहाँ पर बात करें तो ये रॉयल्टी, विलासिता और महत्वाकांक्षा से जुड़ा हुआ रंग है। और ये जो रंग है इसका ज्यादातर उपयोग जो है शक्ति का प्रतीक बन गया है। ये नारीवादी आंदोलनों से जुड़ा हुआ रंग है। बैंगनी रंग रचनात्मकता, कल्पना और आध्यात्मिकता से भी जुड़ा हुआ रंग है। रंगों के ये गुण आदिकाल से महिलाओं से जुड़े हुए रहे हैं और अक्सर संस्कृति को, रचनात्मकता के संरक्षक के रूप में भी इस रंग को यहाँ पर देखा गया है। और इसीलिए अंतर्राष्ट्रीय महिला दिवस जब मार्च में मनाया जाता है तो आप देखते होंगे उसकी जितनी भी एडवर्टाइजमेंट की जाती है वो पर्पल रंग का ही उसमें इस्तेमाल किया जाता है। तो यहाँ पर ये देख सकते हैं कि ये जो रंग है वो गरिमा, शक्ति और रचनात्मकता, आशा का प्रतिनिधित्व और राजनीति में जो महिलाएं हैं वो महिलाएं जिन्होंने महिलाओं के लिए लड़ाई की है, उनके अधिकारों का संरक्षण किया है, उनको याद करने के लिए ये रंग इस्तेमाल किया जाता है। और वही चीज यहाँ पर प्रियंका गांधी कहीं ना कहीं दर्शाने की कोशिश कर रही है। तो बहुत बढ़िया अंशिता, आपने रंग को, बैंगनी रंग को, ये जो पर्पल कलर है उसके बारे में हमारा भी बड़ा ज्ञानवर्धन किया। जाहिर सी बात है दर्शकों में भी बहुत से लोगों को हो सकता है इतनी सारी चीजें रंग के बारे में, कलर्स के बारे में ना पता हो, तो बैंगनी रंग के बारे में बहुत विस्तार से बताया अंशिता ने। और ये भी बताया कि प्रियंका गांधी के उस रोड शो में खुद प्रियंका गांधी ने बैंगनी रंग की साड़ी पहन रखी है, पर्पल कलर की, और उसके बाद उनकी जो गाड़ी है वो चारों तरफ से उसमें आपको बैंगनी कलर और तमाम पोस्टर्स लेकर जो लोग उस रोड शो में हमें दिखाई पड़ रहे हैं, उनके हाथों में भी ज्यादातर के हाथ में उस कलर का है। तो निश्चित तौर पर ये एक संदेश दे रहा है, एक मैसेजिंग है। और मुख्य रूप से जो महिलाओं को लेकर, और प्रियंका गांधी लगातार जब से वो राजनीति में सक्रिय रूप से है या उसके पहले भी, तो जिस तरह से वो एक महिलाओं की लड़ाई लड़ती रही हैं, विशेषकर उत्तर प्रदेश में हमने देखा है। उत्तर प्रदेश में तमाम ऐसे मौके आए जब सबसे पहले वहां पर पीड़ितों के पास पहुंचने वाली प्रियंका गांधी रही, चाहे वो हाथरस का मामला हो, चाहे वो कोविड के समय का। इस तरह से उनको बहुत ज्यादा जद्दोजहद करनी पड़ी थी महिलाओं से मिलने के लिए, पीड़ित महिलाओं, और हर तरह से देखा गया है कि प्रियंका लड़कियों की बराबरी की बात लगातार करती रही है। लड़की हूं लड़ सकती हूं का नारा उन्होंने दिया। 40% वोट उसमें उम्मीदवारों की जब बात करी गई तो वहां पर भी प्रियंका गांधी ने कहा कि हाँ, हम
महिलाओं को ही टिकट ज्यादा देंगे। तो ये सारी पहल, और वैसे भी अगर कांग्रेस का भी हम राजनीतिक इतिहास देखें तो महिलाओं को आगे करने का रहा है, और इनको वैसे भी इंदिरा गांधी से ही इनका बहुत ज्यादा कंपैरिजन किया जाता है, कहा जाता है कि बिल्कुल लुकलाइक हैं। तो उस तरह से हमेशा से कांग्रेस जो महिलाओं को लेकर एक झुकाव रखती आई है, प्रियंका गांधी उसको बढ़ाती हुई नजर आ रही है। तो ये जो आज रंग के थ्रू भी ये मैसेज देने की कोशिश की है कि लड़कियों के लिए, महिलाओं के लिए कांग्रेस खड़ी है, और प्रियंका गांधी अगर राजनीति में आज जो एंट्री कर रही हैं तो वो महिलाओं के अधिकारों की रक्षा करने के लिए आगे बहुत काम करेंगे। तो इस तरह से कहीं ना कहीं उन्होंने ये मैसेज महिलाओं तक पहुंचाने की कोशिश। बिल्कुल, और ये मैसेज दिया गया है और एक मैसेज दिया जा रहा है इसके जरिए। बहुत सारी चीजें एक बार फिर से रुक करेंगे, क्या चल रहा है अभी रोड शो में। 12:30 बजे का समय है कि नामांकन का, लेकिन रोड शो में जिस तरह से हम देख रहे हैं भीड़ है और आसपास के लोगों का जिस तरह से एक बड़े उत्साह के साथ समर्थन मिल रहा है, उसमें लगता नहीं कि 12:30 तो खैर बज ही रहे हैं कि वो अभी जल्दी वहां पर डीएम ऑफिस पहुंच पाएंगी। या आप देख सकते हैं रोड शो की ये तस्वीरें हैं, और देखिए कि किस तरह से वहां नारेबाजी हो रही है, लोगों का उत्साह दिख रहा है। वायनाड में प्रियंका गांधी अब उनका लोकसभा में प्रतिनिधित्व करने वाली हैं। पहली बार लोकसभा में प्रियंका गांधी का प्रतिनिधित्व होगा अगर ये चुनाव जीतती हैं। निश्चित तौर पर वायनाड के लोगों को इस बात को लेकर बड़ा उनके अंदर उत्साह है, ये दिख सकता है। और ये जाहिर सी बात है कि जो रोड शो में शामिल लोग हैं वो कांग्रेस पार्टी के होंगे, लेकिन जो आसपास अपने छतों से, अपने सड़कों के किनारे जो देख रहे हैं वो वहां के आम लोग हैं, आम नागरिक हैं। एक बार देखते हैं इसको फुल स्क्रीन पर किस तरह से ये रोड शो धीरे धीरे आगे बढ़ रहा है। ആവേശകരമായിട്ടുള്ള അധ്യായമായി പരിണമിക്കുകയാണ്. മുഴുവൻ ആളുകളും മുമ്പോട്ട് പോകണം, മുമ്പോട്ട് പോകണം. സൂചി കുത്താൻ ഇടമില്ലാതെ കൽപ്പറ്റ നഗരി ജനമഹാസമുദ്രത്തിന്റെ മുമ്പിൽ വല്ലാതെ പ്രയാസപ്പെടുകയാണ്. നമ്മൾ ഉത്തരവാദിത്തത്തോടുകൂടി വഴിയൊരുക്കാൻ തയ്യാറാകണം. യുഡിഎഫിന്റെ പരമ്പരായ നേതാക്കന്മാരുടെ സാന്നിധ്യത്തിൽ കൈവീശി ജനാധിപത്യത്തിന്റെ ഇളങ്കരായി ഹത്രാസിൽ, അതുപോലെ കഥുവയിൽ, ഉന്നാവിൽ, അതുപോലെ ചൂരൽമലയിലുള്ള കയ്യിൽ ചേർത്ത് നിർത്തിയ രാഷ്ട്രീയത്തിന്റെ മഹാപ്രതിരൂപമായ പ്രിയപ്പെട്ട രാഹുൽ ഗാന്ധിയോടൊപ്പം ഇതാ പ്രിയങ്ക ഗാന്ധി നമ്മെ അഭിസംബോധന ചെയ്യാൻ കടന്നു വരികയാണ്. പ്രിയപ്പെട്ട തങ്ങളും പ്രിയപ്പെട്ട കുഞ്ഞാലിക്കുട്ടി സാഹിബും KPCC അധ്യക്ഷനും AICCയുടെ ജനറൽ സെക്രട്ടറി KC വേണുഗോപാലും സുബു ബേബി ജോണും ബോറിസ് ജോസഫും അതുപോലെ അനൂപ് ജേക്കബും ഉൾപ്പെടെ എല്ലാവരുടെയും സാന്നിധ്യത്തിൽ കടന്നു വരികയാണ്. മുമ്പോട്ട് പോകണം, മുമ്പോട്ട് പോകണം, മുമ്പോട്ട് പോകണം, മുമ്പോട്ട് പോകണം, മുമ്പോട്ട് പോകണം. നേതാക്കന്മാർക്ക് കടന്നു വരാൻ സ്വയം നിങ്ങൾ വഴിയൊരുക്കണം, സ്വയം വഴിയൊരുക്കണം, സ്വയം വഴിയൊരുക്കണം. പ്രിയമുള്ളവരെ, ഐക്യ ജനാധിപത്യ മുന്നണിയുടെ ശക്തി വിളിച്ചോതി. വയനാടിലെ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ ഒന്നും പ്രശ്നമല്ല, ജനങ്ങളാണ് ശക്തി. ആ ജനങ്ങളെ ശക്തിയുമായി നരേന്ദ്രമോദിയുടെ ഇടനെഞ്ചിലേക്ക് കൈ
മനസ്സിലാക്കി ജനാധിപത്യത്തിന്റെ അത്യുത്സവത്തിന് നേതൃത്വം കൊടുത്തിരിക്കുകയാണ്. AICC-യുടെ ചുമതലയുള്ള ജനറൽ സെക്രട്ടറി ये वायनाड की वहाँ जब कलपेट्टा बस स्टैंड के पास से ये रोड शो शुरू हुआ है, लेकिन बहुत धीमी गति से जो भीड़ है, जिस तरह से वहाँ पर लोगों का एक उत्साह दिखाई पड़ रहा है, वो दिखाई पड़ रहा है कि अभी यहाँ का जो डीएम ऑफिस है, कलेक्ट्रेट पहुँचने में अभी समय लगेगा और तब प्रियंका गांधी का नामांकन होगा। नामांकन के वक्त वहाँ पर पार्टी की पूर्व अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी और मौजूदा अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे भी मौजूद होंगे। तमाम कांग्रेस पार्टी के नेता वहां मौजूद हैं। इसके अलावा राहुल गांधी नामांकन में साथ चल रहे हैं, जो तस्वीरें हम लोग लगातार देख रहे हैं। और अभी हमारी सहयोगी अंशिता बता रही थी कि किस तरह से ये जो पर्पल कलर है, बैंगनी रंग है, उसका क्या इंपॉर्टेंस है, क्या महत्व है। आराधना, हम लोग अभी नारेबाजी सुन रहे हैं, चूंकि जाहिर सी बात है कि केरल में वहां की लैंग्वेज में, मलयालम में तमाम नारे लग रहे हैं। प्रियंका गांधी के साथ वहां के लोगों का प्रतिनिधित्व करेंगी, ये भी अपने आप में एक चुनौती होगी, लेकिन ये प्रियंका गांधी को भी पता है कि इस चुनौती का सामना कैसे करना है। और वायनाड के लोगों को भी ये पता है कि ये उनके लिए कोई कितनी बड़ी भाषा की जो समस्या है वो कोई चुनौती होगी, या फिर वो जो उनकी समस्याओं का उनके प्रति जो एक कह लीजिए कि विश्वास है, उसमें ये सारी चीज़ें बिल्कुल सेकेंडरी हो जाती हैं, गौण हो जाती हैं। मतलब देखा जाए तो प्रियंका गांधी के साथ लोगों का जो कनेक्ट है वो बिल्कुल भी उस पर शक नहीं किया जा सकता। वो बहुत बेहतरीन तरीके से लोगों से जुड़ती हैं, चाहे वो लोकसभा चुनाव रहा हो या फिर कोई और चुनाव। हमने अभी तक देखा है कि प्रियंका गांधी पूरे कांग्रेस पार्टी के लिए एक बैकबोन की तरह रही हैं। वो जमीनी स्तर पर कार्यकर्ताओं से जुड़ती हैं, लोगों से जुड़ती हैं, पार्टी की विचारधारा को लोगों के बीच पहुंचाती हैं। तो अब अगर वायनाड की ही बात कर ले, ये पहली बार नहीं है कि वो वायनाड गई हुई हैं। वायनाड के लोगों से उनका जुड़ाव पुराना है, रिश्ता पुराना है। राहुल गांधी पहले वहां से सांसद थे, तो राहुल गांधी का जो रिश्ता था वो कहीं ना कहीं अब एक तरह से प्रियंका प्रतिनिधि बदल रहा है, लेकिन रिश्ता वही है। वो प्रियंका गांधी अब वो रिश्ता निभाने जा रही हैं। और नारेबाजी भले अभी मतलब केरल की भाषा में लग रही है, लेकिन लोगों को भी पता है कि उनकी भावनाएं जरूर पहुंच रही हैं उनके नेता तक। प्रतिनिधि जो वो प्रतिनिधि चुनने वाले हैं, जो लोग उनके लिए आगे काम करने वाले हैं, उन तक उनकी आवाज जरूर पहुंच रही है। अभी हमने देखा था कि जब वायनाड में त्रासदी हुई थी, जब लैंडस्लाइड आया और कम से कम मतलब लगभग 300 हम अभी प्रियंका गांधी उस मंच पर, वहां पर ये एक सभा हो रही है और जहां प्रियंका गांधी भी मौजूद है, कांग्रेस के तमाम बड़े नेता हैं। और ये जो इस रोड शो के जरिए जो एक शक्ति प्रदर्शन भी इसको कहा जा सकता है, वहां के लोगों का उत्साह भी कहा जा सकता है। और एक अभी जैसे अंशिता ने बताया पर्पल कलर को लेकर कि ये नारी शक्ति का एक तरह से सिंबल है, प्रतीक है उसका, ये सारी चीजें दिखा रही हैं। और नारी शक्ति के महत्व को देखते हुए उनकी जो विरोधी पार्टियां हैं, उन्होंने भी महिलाओं को ही चुनाव लड़ाया है। तो इसलिए अब हम उस पर महिलाओं से ही एक कमेंट भी लेने की कोशिश कर रहे हैं कि वो सारी चीजें प्रियंका गांधी के रास्ते में कितनी मुश्किलें खड़ी कर रही हैं, उनकी राह को आसान बना रही हैं। प्रियंका गांधी के लिए मुश्किलें नहीं, बल्कि उनकी राह तो आसान ही होती जा रही, क्योंकि महिला सशक्तिकरण का एक तरह से टॉर्च बेयरर है प्रियंका गांधी। अपनी पार्टी में या फिर आम लोगों के बीच, मतलब वो कई जगह पे लोगों के बीच पहुंची, और जहां खासकर महिलाओं के बीच पहुंचती हैं। राहुल गांधी, प्रियंका गांधी ज्यादातर जहां भी अपने पार्टी के प्रचार प्रसार के लिए गए हों या फिर जन संबोधन रैलियों में जहां भी गए होंगे, ये मतलब हर जगह देखा गया, ज्यादातर जगह देखा गया कि राहुल गांधी आम लोगों के बीच जाते थे और प्रियंका गांधी का खास फोकस महिलाओं पे रहता था। वो महिलाओं से, बच्चों से, युवाओं से बहुत ज्यादा मिलती, बातें करती, उनकी समस्याएं सुनती, बातें करती। वायनाड त्रासदी के दौरान भी राहुल गांधी के साथ प्रियंका गांधी गई थी। राहुल गांधी जब अलग अलग रिलीफ कैंप में जा रहे थे, प्रियंका गांधी खासकर महिलाओं से बात कर रही थी कि उनकी क्या समस्याएं हैं। क्योंकि एक होता है कि महिलाओं को अपनी बातें शायद ज्यादा कंफर्ट से कह पाती हों, ज्यादातर उन्हें भरोसा होता है कि ये हमारी बात को समझेंगी। तो जहां प्रियंका गांधी वहां एक महिला नेता के रूप में बहुत मजबूत तौर पर उभर कर सामने आएंगी, और उनके लिए महिलाओं के साथ मिलना, उनकी बातें रखना, मतलब उनसे जुड़ाव बिल्कुल भी मुश्किल नहीं होने वाला, क्योंकि वो हमेशा से करती आई है। और जैसे अभी शुरुआत में हमने कार्यक्रम में दिखाया कि किस तरह से एक पूर्व सैनिक ने कहा कि उनकी मां मिलना चाहती है और प्रियंका गांधी तुरंत वहां गई। उत्तर प्रदेश में किस तरह से वो लगातार महिलाओं के मुद्दों पर बढ़ चढ़कर लड़ती रही, सबसे पहले पहुंचने वाले नेताओं में से वो रहती थी। और इसके अलावा वायनाड में भी जो आपने अभी जिक्र किया कि जब अभी 2 महीने पहले वहां बाढ़ आई थी, विभीषिका थी, उसमें किस तरह से बढ़ चढ़कर पैदल जाकर लोगों से मिलना, उनकी मदद करना, वो सारी चीजें
तो ये सारी चीज़ें निश्चित तौर पर वहाँ, और तब प्रियंका गांधी की उम्मीदवारी कोई घोषित भी नहीं हुई थी, लेकिन ये खैर ये मांग हो रही थी, माना जा रहा था कि प्रियंका गांधी वायनाड से लड़ सकती हैं चुनाव और अपनी जो चुनावी राजनीति है उसकी शुरुआत वहीं से कर रही हैं। तो निश्चित तौर पर ये एक प्रियंका गांधी के लिए भी, वायनाड के लोगों के लिए भी और कांग्रेस पार्टी के लिए भी काफी मायने रखता है। बहुत मायने रखता है। मतलब अगर देखा जाए तो खासकर उनकी रैलियों में भीड़ भी ज्यादातर महिलाओं की दिखती है। अमेठी में जब उन्होंने रैली की थी चुनाव प्रचार, देखते हैं प्रियंका गांधी अब वहां कुछ मंच पर कुछ बोल रही हैं, सुनते हैं, सीधे रुख करते हैं उस जनसभा का जहां नामांकन से पहले प्रियंका गांधी संबोधित कर रही हैं। Elder brother Sri Rahul Gandhi ji, Shri K.C. Venugopal ji, Shri Revant Reddy ji, Shri Sukhvinder Singh Sukhu ji, Shri Sudhakaran ji, Shri Satishan ji, Shri Sadiq Ali Sibab Tangal ji, P.K. Kunjali Kutti ji, Mons Joseph ji, Shibu Baby John ji, Anup Jacob ji, all the leaders sitting on the stage, my beloved party workers, and most importantly, my beloved sisters and brothers of Wayanad. I am truly happy and truly grateful to be here today. വേദിയിലിരിക്കുന്ന ഇന്ത്യൻ നാഷണൽ കോൺഗ്രസിന്റെയും UDF-ന്റെ നേതാക്കളെ, എന്റെ പ്രിയപ്പെട്ട പാർട്ടി പ്രവർത്തകരെ, അതിൽ ഏറ്റവും ഉപരിയായി വയനാട്ടിലെ എന്റെ സ്നേഹം നിറഞ്ഞ സഹോദരി സഹോദരന്മാരെ, ഇന്ന് നിങ്ങളുടെ അടുത്ത് വരാൻ എനിക്ക് വളരെയധികം സന്തോഷമുണ്ട്, നന്ദിയുണ്ട്, കടപ്പാടുണ്ട്. When I was 17 years old, I campaigned for the first time for my father in the 1989 general election. ഞാൻ 17 വയസ്സുള്ളപ്പോഴാണ് ആദ്യമായിട്ട് എന്റെ പിതാവിന് വേണ്ടി തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രചരണം നടത്തിയത്, അന്നത്തെ പൊതു തെരഞ്ഞെടുപ്പിൽ. It is now 35 years. I have campaigned for my mother, I have campaigned for my brother, for many of my colleagues. ഇന്നിപ്പോൾ 35 വർഷങ്ങളായി ഞാൻ എന്റെ അച്ഛന് വേണ്ടി പ്രചരണം നടത്തി, എന്റെ അമ്മയ്ക്ക് വേണ്ടി പ്രചരണം നടത്തി, എന്റെ സഹോദരന് വേണ്ടി പ്രചരണം നടത്തി, അതുപോലെ എന്റെ വിവിധ സഹപ്രവർത്തകർക്ക് വേണ്ടി ഞാൻ പ്രചരണം നടത്തി. നമ്മൾ ഏറ്റവും പ്രിയപ്പെട്ട സോണിയാഗാന്ധി മാം വേദിയിൽ എത്തിച്ചേർന്നിട്ടുണ്ട്. അതുപോലെ തന്നെ മല്ലികാർജുൻ ഖാർഗെജിയും വേദിയിൽ എത്തിച്ചേർന്നിട്ടുണ്ട്. Shall I go ahead? Shall I continue? Yes. ഇവിടെ നിൽക്കുന്ന ആളുകൾ ഇരിക്കണം, നിർബന്ധമായും ഇരിക്കണം. ഇരുന്ന് ശുക്രുക ഒന്ന് ഇരുന്ന് എല്ലാവരും ഇരുന്ന് പിറകിലുള്ള ആളുകൾക്ക് കാണില്ല. ഇരുന്ന് പ്ലീസ് ഇരിക്കും. Siddiqui ji, should I start? ഇരുന്ന് മക്കളെ, അനീഷ് ഇരിക്ക്, എല്ലാവരും ഇരുന്ന്. പ്രിയങ്കാജി ആവശ്യപ്പെടുന്നു, കേൾക്കണം, ഇരിക്കണം. ഹലോ, ഇരുന്ന്. I welcome respected Congress President Shri Mallikarjun Kharge ji and my mother Honorable Sonia Gandhi ji to this dais. ബഹുമാന്യനായ കോൺഗ്രസ് പ്രസിഡന്റ് ശ്രീ മല്ലികാർജുൻ ഖാർഗെജിയും എന്റെ അമ്മ ശ്രീമതി സോണിയാഗാന്ധിയെയും ഞാൻ ഈ വേദിയിലേക്ക് സ്വാഗതം ചെയ്യുകയാണ്. I was saying that it has been 35 years since I have been campaigning for different elections. This is the first time that I am campaigning for your support for myself. കഴിഞ്ഞ 35 വർഷങ്ങളായി പല തെരഞ്ഞെടുപ്പുകളിൽ ഞാൻ പ്രചരണം നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. പക്ഷേ ആദ്യമായിട്ടാണ് ഞാൻ ഇന്ന് നിങ്ങളുടെ പിന്തുണയ്ക്ക് വേണ്ടി, എനിക്ക് വേണ്ടി ഒരു തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രചരണത്തിന് എത്തുന്നത്. And it is a very different feeling.
for supporting me and allowing me to be the candidate for Wayanad. ഈ അവസരത്തിന് വയനാട്ടിലെ UDF സ്ഥാനാർത്ഥിയായി നിങ്ങളുടെ പ്രതിനിധിയായി മത്സരിക്കാൻ എനിക്ക് നൽകിയ അവസരത്തിന് കോൺഗ്രസ് പ്രസിഡന്റ് മല്ലികാർജുൻ ഖാർഗെജിയോട് ഞാൻ എന്റെ നന്ദി പറയുന്നു. അതുപോലെ എനിക്ക് ഈ അവസരം നൽകിയ എന്റെ കുടുംബത്തോടും ഞാൻ എന്റെ നന്ദി അറിയിക്കുന്നു. It is my honor to represent you. If you give me a chance, നിങ്ങൾ എനിക്കൊരു അവസരം നൽകിയാൽ നിങ്ങളെ പ്രതിനിധാനം ചെയ്യുക എന്ന് പറയുന്നത് എനിക്ക് കിട്ടുന്ന ഒരു ആദരവായി ഞാൻ കണക്കാക്കും. a few months ago I visited Churamala and Buttakkai with my brother. ഞാൻ എന്റെ സഹോദരനോടൊപ്പം കുറച്ച് ദിവസങ്ങൾക്ക് മുമ്പ് ചൂരൽമലയും മുണ്ടക്കയും സന്ദർശിക്കുകയുണ്ടായി. I saw the devastation with my own eyes. നിങ്ങളുടെ ഇവിടെ നടന്ന ഒരു വലിയ നാശം അതെന്താണെന്ന് എന്റെ സ്വന്തം കണ്ണുകൾ കൊണ്ട് ഞാൻ നേരിട്ട് കണ്ടു. I saw children who had lost their whole families. സ്വന്തം മുഴുവൻ കുടുംബാംഗങ്ങളെ നഷ്ടപ്പെട്ട കുട്ടികളെ ഞാൻ കണ്ടു. I met mothers who had lost their children. സ്വന്തം കുഞ്ഞുങ്ങളെ നഷ്ടപ്പെട്ട അമ്മമാരെ ഞാൻ അന്ന് കണ്ടു. I met people whose entire lives had been washed away by the landslide. ഇവിടുത്തെ മണ്ണിടിച്ചിൽ മൂലം സ്വന്തം ജീവിതം മുഴുവൻ ഒഴുകിപ്പോയ എല്ലാം നഷ്ടപ്പെട്ട മനുഷ്യരെ ഞാൻ അവിടെ കണ്ടു. And I was struck by one thing, that each and every person I met, whether it was a doctor, a teacher, a housewife, anybody, they were engaged in helping each other. അതുമാത്രമല്ല ഞാൻ ഇവിടെ കണ്ട ഓരോരുത്തരും, അതൊരു ഡോക്ടർ ആകട്ടെ, ഒരു ടീച്ചർ ആകട്ടെ, ഒരു വീട് നോക്കുന്ന ആളാവട്ടെ, എല്ലാവരും എത്രമാത്രം പരസ്പരം സഹായിക്കാം എന്ന് ചിന്തിക്കുന്നവരും പ്രവർത്തിക്കുന്നവരുമായിരുന്നു. They supported each other with courage, without any greed, completely compassionately and with love in their hearts. അവർ പരസ്പരം അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും പിന്തുണച്ചത് ധൈര്യത്തോടുകൂടിയായിരുന്നു, ആർദ്രതയോടുകൂടിയായിരുന്നു, സഹാനുഭൂതിയോടുകൂടിയായിരുന്നു, ഹൃദയത്തിൽ സ്നേഹം നിറഞ്ഞായിരുന്നു അവർ പരസ്പരം പിന്തുണച്ചത്. Your spirit of bravery has deeply touched me. നിങ്ങളുടെ ധൈര്യം, വയനാട്ടുകാരുടെ ധൈര്യം എന്റെ മനസ്സിനെ ആഴത്തിൽ സ്പർശിച്ചിട്ടുണ്ട്. To be part of your community, to become a part of your family is going to be a big honor for me and a great privilege for me. നിങ്ങളുടെ ഭാഗമാകുന്നത്, വയനാടിന്റെ ഭാഗമാകുന്നത്, വയനാട്ടുകാരുടെ കുടുംബത്തിന്റെ ഭാഗമാകാൻ പോകുന്നത് എന്നെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം ഒരു വലിയ സൗഭാഗ്യവും ആനന്ദവുമായി തന്നെ ഞാൻ കണക്കാക്കും. We live in very strange times. വളരെ വിചിത്രമായ ഒരു കാലഘട്ടത്തിലാണ് നമ്മൾ ഇന്ന് ജീവിക്കുന്നത്. We live at a time where those who are in power will have hatred, will create separations between those who get the power solely to stay in power. നമ്മൾ ഇന്ന് ജീവിക്കുന്നത് വിചിത്രമായ ഒരു കാലഘട്ടത്തിലാണ്. അധികാരത്തിൽ ഇരിക്കുന്നവർ തങ്ങൾക്ക് അധികാരം നൽകിയത് ആരാണോ അവരുടെ ഇടയിൽ വിഭാജനവും വിദ്വേഷവും അവർക്ക് അധികാരത്തിൽ തുടരാൻ ജീവിക്കുന്നത്. We live in times where those who are in power do not hesitate to subvert democracy. They do not hesitate to use any criminal means to remain. മാത്രമല്ല അധികാരത്തിൽ ശക്തിയില്ലാതാക്കാൻ ശ്രമിക്കുന്നു. അതുമാത്രമല്ല ഏത് ക്രിമിനൽ കുറ്റകരമായ മാർഗം ഉപയോഗിച്ച് അധികാരത്തിൽ തുടരാൻ അവർ ശ്രമിക്കുന്ന ഒരു കാലഘട്ടത്തിലാണ് നമ്മൾ ജീവിക്കുന്നത്. This is not the politics upon which our nation was founded. ഈ രാഷ്ട്രീയം ഇത്തരത്തിലൊരു രാഷ്ട്രീയത്തിന് മുകളിലല്ല നമ്മുടെ ഈ രാജ്യത്തെ കെട്ടിപ്പടുത്തിട്ടുള്ളത്. Our freedom movement, led by Mahatma Gandhi ji, was inspired by every single religion. നമ്മുടെ മഹാത്മാഗാന്ധിയുടെ നേതൃത്വത്തിൽ ഈ രാജ്യത്ത് നടന്ന ഇന്ത്യൻ സ്വാതന്ത്ര്യ സമരം ഓരോ മതത്തിൽ നിന്നും പ്രചോദനം ഉൾക്കൊണ്ട് മുന്നോട്ട് പോയിട്ടുള്ളതാണ്. The Gita's teachings, the teaching that we must seek justice and we must spurn hatred. Jesus Christ's teachings in Corinthians 13, where he speaks of humility, where he teaches us that whatever we do, if there is no love in our hearts, then it has no value.
നമ്മുടെ ഇന്ത്യൻ സ്വാതന്ത്ര്യ സമയത്തിൽ നമ്മൾ പഠിച്ചത് സത്യമേവ ജയതേ എന്ന ഭഗവത്ഗീതയിലെ സന്ദേശം, ഖുർആനിലെ സന്ദേശം, സമത്വമായി നീതിയുമായി ബന്ധപ്പെട്ട സന്ദേശം, ജീസസിന്റെ യേശുദേവന്റെ സന്ദേശങ്ങൾ, പഠനങ്ങൾ പഠിപ്പിച്ചത് ഇതൊക്കെ നമ്മുടെ ഉള്ളിൽ ഹൃദയത്തിൽ സ്നേഹം ഉണ്ടായിരിക്കണം എന്നൊക്കെ പഠിപ്പിച്ച സന്ദേശങ്ങൾ ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ടാണ് ഇന്ത്യൻ സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തിന്റെ ആശയങ്ങൾ മുൻപോട്ട് പോയത്. The teachings of the Buddha, who taught us non-violence, who showed us the path of ahimsa, these have been all together the core and foundational values of our nationhood. അതുപോലെ തന്നെ നമ്മുടെ അഹിംസയുടെ പ്രാധാന്യം പഠിപ്പിച്ച ബുദ്ധൻ നമ്മളെ പഠിപ്പിച്ചത് ഇതെല്ലാമാണ് ഇന്ത്യ എന്ന് പറയുന്ന ആശയത്തിന്റെ, ഇന്ത്യ എന്ന് പറയുന്ന ദേശത്തിന്റെ അടിത്തറയും കാതലും എന്ന് പറയുന്നത്. These are the values that we are fighting for today. ഇന്ന് നമ്മൾ ഈ മൂല്യങ്ങൾക്ക് വേണ്ടി, സത്യത്തിന് വേണ്ടി, അഹിംസയ്ക്ക് വേണ്ടി, നീതിക്ക് വേണ്ടി, ഈ മൂല്യങ്ങൾക്ക് വേണ്ടിയാണ് നമ്മൾ ഇന്ന് പോരാടിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. For truth, for justice, for equality. നമ്മൾ ഇന്ന് സത്യത്തിന് വേണ്ടി, നീതിക്ക് വേണ്ടി, സമത്വത്തിന് വേണ്ടി, തുല്യതയ്ക്ക് വേണ്ടിയാണ് പോരാടിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. These are the values that moved my brother to walk 8,000 kilometers across India to conduct his yatra for love and unity. ഈ മൂല്യങ്ങളാണ്, സത്യത്തിന്റെയും നീതിയുടെയും തുല്യ മൂല്യങ്ങളാണ് എന്റെ സഹോദരനെ ഈ രാജ്യം മുഴുവൻ 8,000 കിലോമീറ്ററുകൾ നടക്കാൻ എന്റെ സഹോദരനെ പ്രേരിപ്പിച്ചത്. ഈ മൂല്യങ്ങളാണ്. He could not have done that without your support. എന്റെ സഹോദരന് ഈ രാജ്യം മുഴുവൻ നടക്കുക എന്ന കാര്യം ഒരിക്കലും നിങ്ങളുടെ പിന്തുണയില്ലാതെ ചെയ്യാൻ സാധിക്കുമായിരുന്നില്ല. My sisters and brothers, you stood by my brother when the whole world was turning its back on him. വയനാട്ടിലെ എന്റെ പ്രിയപ്പെട്ട സഹോദരി സഹോദരന്മാരെ, ഈ ലോകം മുഴുവൻ എന്റെ സഹോദരനെ പിരിഞ്ഞപ്പോൾ, നാട്ടിലെ എന്റെ സഹോദരി സഹോദരന്മാരായ നിങ്ങൾ അദ്ദേഹത്തോടൊപ്പം നിന്നു. You gave him your strength and you gave him courage to keep fighting. നിങ്ങൾ അദ്ദേഹത്തിന് നിങ്ങളുടെ സ്നേഹം നൽകി, നിങ്ങൾ അദ്ദേഹത്തിന് നൽകാൻ ധൈര്യം നൽകി, നിങ്ങൾ അദ്ദേഹത്തിന് പോരാടാനുള്ള കരുത്ത് നൽകി. എന്റെ വയനാട്ടിലെ പ്രിയപ്പെട്ട നിങ്ങൾ, My whole family will always remain indebted to you. We will always be grateful to you for this support. എന്റെ സഹോദരന് നിങ്ങൾ നൽകിയ പിന്തുണയ്ക്ക് എന്റെ കുടുംബം മുഴുവനും എല്ലാ കാലവും നിങ്ങളോട് കടപ്പെട്ടിരിക്കും, നിങ്ങളോട് നന്ദിയുള്ളവരായിരിക്കും. I know he is sad to leave you, and I have promised that I will only strengthen the bond between you and him and between your family and my families. ഓരോ പ്രാവശ്യം വരുമ്പോഴും ഞാൻ നിങ്ങളോട് പറയും, നിങ്ങൾ എന്റെ ഫാമിലിയോട് കുടുംബം പോലെയാണ്. ഓരോ പ്രാവശ്യം വരുമ്പോഴും ഞാനും നിങ്ങളും എന്റെ സഹോദരനുമായിട്ടുമുള്ള ബന്ധം ശക്തിപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ആടുന്നതാണ് നിങ്ങൾ എന്റെ കുടുംബം, ഞങ്ങളുടെ കുടുംബം തന്നെയാണ്. He has explained to me the large issues that you are facing, whether it is the issue of the medical college or the issue of the night traffic ban, or the issues that you are facing to the conflict with the wildlife and the animals. My farmer sisters and brothers, my tribal sisters and brothers, my brother has explained to me the things that you face and your struggles. I want to come to your houses, to your areas. I want to come and understand straight from you also what issue you face and how we can together help to resolve them and how we can tackle them. വയനാട്ടിലെ എന്റെ സഹോദരി സഹോദരന്മാരെ, രാത്രികാല യാത്രാ നിരോധനം, ഇവിടുത്തെ വന്യജീവി സംഘർഷം, മനുഷ്യ സംഘർഷം, അതുപോലെ തന്നെ രാത്രി യാത്രാ നിരോധനം, അതുപോലെയുള്ള നിങ്ങളുടെ എല്ലാ പ്രശ്നങ്ങളും, മെഡിക്കൽ കോളേജ് ഉൾപ്പെടെയുള്ള എല്ലാ പ്രശ്നങ്ങളും എന്താണെന്ന് എന്റെ സഹോദരൻ എന്നോട് വ്യക്തമായി പറഞ്ഞു തന്നിട്ടുണ്ട്. പക്ഷെ അത് മാത്രമല്ല, എനിക്ക് നിങ്ങളുടെ ഓരോരുത്തരുടെയും വീട്ടിൽ വന്ന്, നിങ്ങളുടെ ഓരോരുത്തരുടെയും പ്രദേശങ്ങളിൽ വന്ന് നിങ്ങളോട് സംസാരിച്ച് ആ പ്രശ്നങ്ങൾ എന്താണെന്ന് നേരിട്ടറിയുകയും അത് പരിഹരിക്കാനുള്ള മാർഗങ്ങൾ എന്താണെന്ന് നിങ്ങളോട് സംസാരിക്കുകയും ചെയ്യാൻ ആഗ്രഹമുണ്ട്. This is a new journey for me and you are my guides, you are my teachers on this journey. എന്നെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം ഇതൊരു പുതിയ യാത്രയാണ്. ഈ യാത്രയിൽ എന്റെ ഗുരുക്കന്മാരെന്ന് പറയുന്നത് നിങ്ങളാണ്. ഈ യാത്രയിൽ എന്റെ വഴികാട്ടുകൾ എന്ന് പറയുന്നത് നിങ്ങളാണ്. For me, each one of you is a symbol of യാത്രയിൽ എന്റെ വഴികാട്ടുകൾ എന്ന് പറയുന്നത് നിങ്ങളാണ്. For me, each one of you is a
symbol of my responsibility towards you, of my duty. ഉത്തരവാദിത്വത്തിന്റെ എനിക്ക് നിങ്ങളോടുള്ള കടമയുടെ പ്രതീകമാണ് ഇവിടെയുള്ള നിങ്ങൾ ഓരോരുത്തരും. It is you are the symbol of the trust between me, my family and all of you. നിങ്ങൾ ഓരോരുത്തരും ഇവിടെയുള്ള നിങ്ങൾ ഓരോരുത്തരും എന്ന് പറയുന്നത് ഞാനും എന്റെ കുടുംബവും നിങ്ങളും നമുക്കിടയിലുള്ള വിശ്വാസത്തിന്റെ പ്രതീകമാണ് വയനാട്ടിലെ നിങ്ങൾ ഓരോരുത്തരും എന്ന് പറയാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. For all of this politics, I have been a mother of 2 children. I have built a family. ഈ രാഷ്ട്രീയത്തിനൊക്കെ മുമ്പ് ഞാൻ 2 മക്കളുടെ ഒരു അമ്മയാണ്. ഞാൻ ഒരു കുടുംബം The one thing I always wanted my children to know, and every member of my family to know, that no matter what difficulty I have faced, no matter what happened in my life, whenever they needed me, I would be there to stand by them. ഞാൻ ഒരു കുടുംബം മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകുന്ന ഒരാളെന്ന് പറയട്ടെ, നിങ്ങളോട് ഞാൻ പറയട്ടെ, എൻ്റെ കുടുംബാംഗങ്ങളെ എല്ലാവരോടും പറയട്ടെ, എൻ്റെ കുടുംബാംഗങ്ങളോട് പറയട്ടെ, എന്തൊക്കെ പ്രശ്നങ്ങൾ എനിക്കുണ്ടായിരുന്നപ്പോഴും എന്തൊക്കെ ബുദ്ധിമുട്ടുകൾ ഉണ്ടായിരുന്നപ്പോഴും എൻ്റെ കുടുംബത്തിലെ അംഗങ്ങൾക്ക് എൻ്റെ ആവശ്യം വന്നപ്പോൾ എല്ലാ കാലവും ഞാൻ അവരോടൊപ്പം നിന്നിട്ടുണ്ട്. You are also my family, and I want you to know the same, that I am here to fight for you, I am here to stand by you through thick and thin. I am here to be your voice, to fight your battles, and I will not let you down. ഞാൻ അതേ കാര്യം തന്നെ എൻ്റെ കുടുംബത്തിന് വേണ്ടി ചെയ്ത അതേ കാര്യം തന്നെ നിങ്ങളോട് ഞാൻ പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. നിങ്ങളും എൻ്റെ കുടുംബമാണ്. എൻ്റെ കുടുംബത്തിലെ അംഗങ്ങൾക്ക് ഒരു പ്രശ്നമുണ്ടായപ്പോൾ ഞാൻ എങ്ങനെ അവരോടൊപ്പം നിന്നിട്ടുണ്ടോ അതുപോലെ നിങ്ങളുടെ സുഖ ദുഃഖങ്ങളിൽ, നിങ്ങളുടെ നല്ല കാലത്തും കെട്ട കാലത്തും ഞാൻ നിങ്ങളുടെ ഒപ്പം ഉണ്ടായിരിക്കും. നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഞാൻ പോരാടും. നിങ്ങളുടെ ശബ്ദത്തെ ഞാൻ പ്രതിനിധീകരിക്കും. ഞാൻ കാരണം നിങ്ങൾക്ക് ബുദ്ധിമുട്ട് ഒരിക്കലും ഉണ്ടാവില്ല എന്ന് ഞാൻ നിങ്ങൾക്ക് ഉറപ്പ് നൽകുന്നു. I thank you from the core of my heart for accepting me as the UDF candidate from Wayanad. വയനാട്ടിലെ ഐക്യ ജനാധിപത്യ മുന്നണി സ്ഥാനാർത്ഥിയായി എന്നെ അംഗീകരിക്കുന്നതിന്, എന്നെ അംഗീകരിച്ചതിന്, എന്നെ ഉൾക്കൊള്ളുന്നതിന് ഹൃദയത്തിന്റെ ആഴങ്ങളിൽ നിന്നും ഞാൻ നിങ്ങളോട് നന്ദി പറയുന്നു. And I thank you for your love. നിങ്ങളുടെ സ്നേഹത്തിന് ഞാൻ നിങ്ങളോട് നന്ദി പറയുന്നു. Thank you. നന്ദി. ജയ് ഹിന്ദ്. വയനാടിന്റെ ഹൃദയം കീഴടക്കി വയനാടിനെ എപ്പോഴും ഹൃദയത്തിൽ കൊണ്ടുനടക്കുന്ന നമ്മുടെ പ്രിയങ്കരനായ നേതാവ് ശ്രീ രാഹുൽ ഗാന്ധി 2 മിനിറ്റ് സംസാരിക്കും. खारगे जी, सोनिया गांधी जी, leaders of the UDF, Congress leaders, workers, brothers and sisters, I'd like to welcome all of you here today. വേദിയിലിരിക്കുന്ന ഏറ്റവും പ്രിയപ്പെട്ട നേതാക്കളെ, ഖാർഗെജി, സോണിയാജി, അതുപോലെ തന്നെ ഐക്യ ജനാധിപത്യ മുന്നണിയുടെ നേതാക്കളെ, കോൺഗ്രസ് പാർട്ടിയുടെ നേതാക്കളെ, പ്രവർത്തകരെ, സഹോദരി സഹോദരന്മാരെ, നിങ്ങളെ എല്ലാവരെയും ഞാൻ ഇവിടേക്ക് സ്വാഗതം ചെയ്യുന്നു. I think all of you understand very well the relationship that I have shared with the people of Wayanad. ഞാൻ വിചാരിക്കുന്നു നിങ്ങൾക്ക് ഓരോരുത്തർക്കും വ്യക്തമായി മനസ്സിലാക്കാൻ സാധിക്കും വയനാട്ടിലെ ജനങ്ങളുമായി എനിക്ക് എന്ത് തരം ബന്ധമാണ് ഉണ്ടായിരുന്നതെന്ന്. Priyanka in her speech said that you protected me and you looked after me when I needed it most. പ്രിയങ്കയുടെ പ്രസംഗത്തിൽ പറഞ്ഞു, നിങ്ങൾ എന്നെ സംരക്ഷിച്ചു, നിങ്ങൾ എൻ്റെ കൂടെ ഒപ്പം നിന്നു എനിക്ക് ബുദ്ധിമുട്ടുണ്ടായിരുന്നപ്പോൾ എന്ന് വളരെ കൃത്യമായി പ്രിയങ്ക പറഞ്ഞു. But when she was saying that, I was thinking to myself that what Wayanad has done for me cannot be expressed in words. പ്രിയങ്ക അത് സംസാരിച്ചപ്പോൾ ഞാൻ എൻ്റെ മനസ്സിൽ ആലോചിക്കുകയായിരുന്നു, ശരിക്കും
വയനാട് എനിക്ക് എന്താണ് നൽകിയത്, എനിക്ക് വേണ്ടി എന്താണ് ചെയ്തതെന്ന് എനിക്ക് വാക്കുകളിൽ പ്രകടിപ്പിക്കാൻ സാധിക്കില്ല. No matter how many times I repeat it or she repeats it, the true expression of the feeling cannot be spoken. എത്ര പ്രാവശ്യം ഞാൻ അതിനെപ്പറ്റി ആവർത്തിച്ച് പറഞ്ഞാലും വയനാട് എനിക്ക് വേണ്ടി എന്ത് ചെയ്തു എന്നത് എത്രമാത്രം പ്രിയങ്ക ആവർത്തിച്ച് പറഞ്ഞാലും എൻ്റെ ഉള്ളിലുള്ള യഥാർത്ഥ അനുഭവം എനിക്ക് വാക്കുകളിൽ കൂടി പ്രകടിപ്പിക്കാൻ സാധിക്കില്ല. And when feelings are really deep, the only way for those feelings to be expressed is through actions. മനസ്സിൽ അത്ര ആഴത്തിലുള്ള വികാരങ്ങൾ ഉണ്ടാകുമ്പോൾ നമുക്കത് പറഞ്ഞു ഫലിപ്പിക്കാൻ സാധിക്കില്ല. പക്ഷെ ആ വികാരങ്ങൾ പ്രകടിപ്പിക്കാനുള്ള ഏറ്റവും മികച്ച മാർഗം എന്ന് പ്രവൃത്തിയിലൂടെ അത് പ്രതിഫലിപ്പിക്കുക എന്നത് മാത്രമാണ്. So, I'd like to remind you, in case you forget, that Wayanad is the only constituency in the country that has 2 members of parliament. അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ മറന്നു പോവുകയാണെങ്കിൽ നിങ്ങളെ ഒരു കാര്യം ഓർമ്മിപ്പിക്കാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. വയനാട് ഈ രാജ്യത്തെ ഒരേ ഒരു നിയോജക മണ്ഡലമാണ്. അതിന് 2 ജനപ്രതിനിധികൾ ഇന്ത്യൻ പാർലമെന്റിലുള്ള ഒരേ ഒരു നിയോജക മണ്ഡലമാണ് വയനാട്. One is the official member of parliament and the other is the unofficial member of parliament. അതിലെ 2 ജനപ്രതിനിധികൾ, ഒരാളെന്ന് പറയുന്നത് വയനാടിന്റെ ഔദ്യോഗിക പ്രതിനിധിയാണ് ഇന്ത്യൻ പാർലമെന്റിൽ, രണ്ടാമത്തെ ആൾ വയനാടിന്റെ അനൗദ്യോഗിക പ്രതിനിധിയായി ഇന്ത്യൻ പാർലമെന്റിൽ ഉണ്ടാവും. And they will both work together to protect the interests of the people of Wayanad. അത് മാത്രമല്ല, ഈ 2 പേരും ഔദ്യോഗിക ജനപ്രതിനിധിയും അനൗദ്യോഗിക ജനപ്രതിനിധിയും ഒരുമിച്ച് ചേർന്ന് വയനാട്ടിലെ ജനങ്ങളുടെ താല്പര്യങ്ങൾ സംരക്ഷിക്കുന്നതിന് വേണ്ടി പോരാടുകയും പ്രവർത്തിക്കുകയും ചെയ്യും. I was in the bus coming here today and I was thinking, how do I explain my sister in the simplest way to the people of Wayanad? ഞാൻ ഈ ബസ്സിൽ നിന്ന് ഇങ്ങോട്ട് വരുന്ന സമയത്ത് ആലോചിക്കുകയായിരുന്നു, ഏറ്റവും ലളിതമായ ഭാഷയിൽ ഞാൻ എങ്ങനെയാണ് എൻ്റെ സഹോദരിയെ വയനാട്ടിലെ ആൾക്ക് വേണ്ടി വിശദീകരിച്ചു കൊടുക്കുക എന്ന്. What is it that best describes my sister in 1 or 2 sentences? 1 or 2 വാചകങ്ങളിൽ ഞാൻ എൻ്റെ സഹോദരിയെ വിശദമാക്കി തരാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണെങ്കിൽ, സഹോദരിയെ പറ്റി വിവരിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണെങ്കിൽ ഏത് മികച്ച വാചകങ്ങളായിരിക്കും, എങ്ങനെയായിരിക്കും ഞാൻ വിശദീകരിക്കാൻ ആലോചിക്കുകയായിരുന്നു. And I remember when we were small, I used to watch my sister with her friends. ഞങ്ങൾ ചെറുപ്പമായിരുന്നപ്പോൾ, ഞങ്ങളുടെ കുട്ടിക്കാലത്ത് എൻ്റെ സഹോദരിയുടെ കൂട്ടുകാരോടുകൂടി ഞാൻ കാണുമായിരുന്നു. And I used to always tell her, Priyanka, you cannot go so far to look after your friends. ഞാനപ്പോൾ പ്രിയങ്കയോട് ചെറുപ്പത്തിൽ കൂട്ടുകാരുടെ ഒപ്പം കാണുമ്പോൾ പറയായിരുന്നു, പ്രിയങ്ക, സ്വന്തം കൂട്ടുകാരെ സംരക്ഷിക്കുന്നതിന് വേണ്ടി, അവരുടെ കാര്യം നോക്കാൻ വേണ്ടി ഇത്രയധികം ചെയ്യേണ്ട കാര്യമൊന്നുമില്ല, ഇത്രയധികം പോകാൻ പറ്റില്ല എന്ന് ഞാൻ പറയുമായിരുന്നു. If Priyanka had a friend, then Priyanka was willing to do anything to look after the interest of the friend. അതായത് ചെറുപ്പകാലത്തിൽ പ്രിയങ്കയ്ക്ക് ഒരു ഫ്രണ്ട് ഉണ്ടായിരുന്നപ്പോൾ, സുഹൃത്തുണ്ടായിരുന്നപ്പോൾ അവരെ സംരക്ഷിക്കാൻ വേണ്ടി, അവരുടെ താല്പര്യം സംരക്ഷിക്കാൻ, അവർക്കൊപ്പം നിൽക്കാൻ വേണ്ടി ഏത് വരെ പോകാനും പ്രിയങ്കയ്ക്ക് പറ്റുമായിരുന്നു. And sometimes she would do something and the friends would not appreciate what she had done. And I would tell her, Priyanka, you do this. ചിലപ്പോ പ്രിയങ്ക ചെയ്യുന്ന കാര്യങ്ങളൊന്നും അവരുടെ ഫ്രണ്ട്സിന് അംഗീകരിക്കാനോ അവരതിന് നന്ദി പറയാനോ ഒന്നും തയ്യാറായിരുന്നില്ല. അപ്പൊ ഞാൻ പ്രിയങ്കയോട് ചോദിക്കുമായിരുന്നു, എന്തിനാണ് ഇങ്ങനെ ചെയ്യുന്നത് എന്ന് ചോദിക്കുമായിരുന്നു. And she would always say, because I want to. അപ്പൊ പ്രിയങ്ക പറയുന്ന മറുപടി, അതുകൊണ്ടാണ് ഞാനത് ചെയ്യുന്നത്. But they are not appreciating what you are doing. They are not the sacrifice you are making. പക്ഷെ അവര് നീ ചെയ്യുന്ന ത്യാഗം, നീ ചെയ്യുന്നത് എന്താണെന്ന് അവർ അംഗീകരിക്കുന്നില്ല, അവരതിനെ ഉൾക്കൊള്ളുന്നില്ല. It doesn't matter if they don't appreciate. I want to do it. പക്ഷെ അവരെന്നെ അംഗീകരിച്ചില്ലെങ്കിലും, അവരെന്നോട് നന്ദി പറഞ്ഞില്ലെങ്കിലും, അഭിനന്ദിച്ചില്ലെങ്കിലും ഒന്നും എനിക്കൊരു പ്രശ്നമില്ല, കാരണം എനിക്ക് ചെയ്യേണ്ടത് ഞാൻ ചെയ്യും എന്നായിരുന്നു പ്രിയങ്ക മറുപടി പറഞ്ഞത്. Now a person who's ready to do that for her friends, you can imagine what that person can do for her family.
അങ്ങനെ സ്വന്തം സുഹൃത്തുക്കൾക്ക് വേണ്ടി അത് ചെയ്യാൻ പറ്റാവുന്ന ഒരാൾക്ക് ആ വ്യക്തിയുടെ കുടുംബത്തിന് വേണ്ടി എന്താണ് ചെയ്യാൻ പറ്റുന്നതെന്ന് നിങ്ങൾക്ക് കൃത്യമായി മനസ്സിലാക്കാൻ സാധിക്കും. My mother is sitting here. When my father died, it was my sister who looked after my mother. എൻ്റെ അമ്മ ഇവിടെ ഇരിക്കുന്നുണ്ട്. നിങ്ങൾക്കറിയാം, എൻ്റെ അച്ഛൻ മരിച്ചപ്പോൾ, എൻ്റെ പിതാവ് മരിച്ചപ്പോൾ അമ്മയെ നോക്കിയത് സംരക്ഷിച്ചത് എൻ്റെ സഹോദരിയായ പ്രിയങ്കയാണ്. She was 17 years old when Papa died. My mother lost everything. My father lost everything. Sorry, my sister lost everything. But the person who was looking after my mother was my sister. എൻ്റെ അച്ഛൻ മരിച്ചപ്പോൾ എൻ്റെ സഹോദരിക്ക് 17 വയസ്സേ ഉണ്ടായിരുന്നുള്ളൂ. എൻ്റെ അമ്മയ്ക്ക് അന്ന് എല്ലാം നഷ്ടപ്പെട്ടു. എൻ്റെ സഹോദരിക്ക് എല്ലാം നഷ്ടപ്പെട്ടു. പക്ഷേ എൻ്റെ അമ്മയെ നോക്കിയത്, പരിപാലിച്ചത്, സംരക്ഷിച്ചത് എൻ്റെ സഹോദരിയായ പ്രിയങ്കയാണ് ആ സമയത്ത്. And I am confident that my sister is ready to sacrifice anything for her family. എനിക്ക് നല്ല ആത്മവിശ്വാസമുണ്ട്. അവളുടെ കുടുംബത്തിന് വേണ്ടി എന്ത് ത്യാഗം വേണമെങ്കിലും സഹിക്കാൻ തയ്യാറായ ഒരാളാണ് എൻ്റെ സഹോദരി പ്രിയങ്ക. Now you must be wondering, why am I telling you about Priyanka's friends and about the sacrifice she is ready to make for her family? ഇത് നിങ്ങൾ ആലോചിക്കുകയായിരിക്കും, ഞാൻ എന്തിനാണ് പ്രിയങ്കയുടെ സുഹൃത്തുക്കളെ കുറിച്ച്, അതുപോലെ സ്വന്തം കുടുംബത്തിന് വേണ്ടി പ്രിയങ്ക ചെയ്ത ത്യാഗങ്ങളെ കുറിച്ചൊക്കെ ഞാൻ എന്തിനാണ് പറയുന്നതെന്ന് നിങ്ങൾ ആലോചിക്കുന്നുണ്ടായിരിക്കാം. The reason is because Priyanka considers the people of Wayanad her family. എന്തുകൊണ്ടാണ് ഞാൻ ഇത് നിങ്ങളോട് പറയുന്നതെന്ന് അറിയുമോ? കാരണം പ്രിയങ്ക വയനാട്ടിലെ നിങ്ങൾ ഓരോരുത്തരെയും, വയനാടിനെയും സ്വന്തം കുടുംബമായി കണക്കാക്കുന്നത് കൊണ്ടാണ് ഞാൻ നിങ്ങളോട് ഇത് പറയുന്നത്. And I also need a favor from you. അത് മാത്രമല്ല, നിങ്ങളുടെ അടുത്തുനിന്ന് എനിക്കൊരു ഫേവർ വേണം. നിങ്ങൾ എനിക്കൊരു സഹായം, ഇഷ്ടമുള്ള കാര്യം ചെയ്യണം. See, I have this Rakhi on my hand that she made. You have The Rakhi that she made. ഇത് എൻ്റെ കയ്യിൽ കിടക്കുന്ന ഈ സാധനം എൻ്റെ സഹോദരി ഉണ്ടാക്കിയതാണ്. I don't take it off until it breaks. ഇത് പൊട്ടിപ്പോകുന്നത് വരെ ഞാൻ എൻ്റെ കയ്യിൽ നിന്ന് അഴിച്ചു മാറ്റാറില്ല. And this is a symbol of a brother's protection for his sister. ഈ കയ്യിൽ കിടക്കുന്നത് എന്ന് പറയുന്നത് ഒരു സഹോദരൻ സഹോദരിയെ സംരക്ഷിക്കുന്നതിന്റെ പ്രതീകമായിട്ടാണ്. And that is why I ask the people of Wayanad, in fact I request the people of Wayanad that look after my sister and protect my sister. അതുകൊണ്ട് ഞാൻ എൻ്റെ വയനാട്ടിലെ പ്രിയപ്പെട്ടവരോട് അപേക്ഷിക്കുകയാണ്, അഭ്യർത്ഥിക്കുകയാണ്, എൻ്റെ അനുജത്തെ നോക്കിക്കൊള്ളണം, എൻ്റെ അനുജത്തെ സംരക്ഷിക്കണമെന്ന് ഞാൻ വയനാട്ടിലെ ജനങ്ങളോട് ആവശ്യപ്പെടുകയാണ്, അഭ്യർത്ഥിക്കുകയാണ്. She will put her entire energy into looking after the people and the problems of Wayanad. വയനാട്ടിലെ ജനങ്ങളെ നോക്കുന്നതിൽ, നിങ്ങളുടെ ഒപ്പം നിൽക്കുന്നതിൽ, നിങ്ങളുടെ പ്രശ്നങ്ങൾ പരിഹരിക്കുന്നതിൽ എൻ്റെ അനിയത്തി പൂർണ്ണമായി ഊർജം ചെലവഴിക്കും എന്ന് എനിക്ക് ഉറപ്പുണ്ട്. And don't forget, I am your unofficial member of parliament, so I am also allowed to come here and interfere and do the work in Wayanad. അത് മാത്രമല്ല, നിങ്ങൾ ഒരിക്കലും മറക്കരുത്, ഞാൻ നിങ്ങളുടെ പാർലമെന്റിലെ അനൗദ്യോഗിക പ്രതിനിധിയാണ്. അതുകൊണ്ട് ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് ഇവിടെ വരാനും നിങ്ങളുടെ പ്രശ്നങ്ങളുടെ ഭാഗമാകാനും ഇവിടെ വരാനും നിങ്ങൾ എന്നെയും അനുവദിക്കണം. ഞാനും വരും എന്ന് നിങ്ങളോട് പറയുകയാണ്. Thank you, Nandri. നന്ദി. അഭിനന്ദനായിട്ടുള്ള നമ്മുടെ പാർട്ടിയുടെ ദേശീയ തലത്തിലെ ശക്തനായ നേതാവ് കോൺഗ്രസ് അധ്യക്ഷൻ ശ്രീ മല്ലികാർജുന ഖാർഗെജി നമ്മളോട് സംസാരിക്കും. Respected Sonia Gandhi ji,
Shri Rahul Gandhi ji, Priyanka Gandhi ji, CLP leader, Congress President, Kerala, Chief Minister of Karnataka, and people who have gathered here, all my brothers, sisters, and media people. ബഹുമാനപ്പെട്ട സോണിയാഗാന്ധിജി, രാഹുൽജി, പ്രിയങ്കാജി, അതുപോലെ തന്നെ വേദിയിലിരിക്കുന്ന കോൺഗ്രസ് പാർട്ടിയുടെ മുഖ്യമന്ത്രിമാർ, ഏറ്റവും പ്രിയപ്പെട്ട നേതാക്കളെ, UDF നേതാക്കളെ, അതുപോലെ ഇവിടെ എത്തിച്ചേർന്നിട്ടുള്ള എന്റെ പ്രിയപ്പെട്ട കോൺഗ്രസിന്റെ പ്രവർത്തകരെ, എല്ലാവർക്കും എന്റെ നമസ്കാരം. It gives me immense pleasure to be here amidst you today on the important occasion of filing a nomination Srimati Priyanka Gandhi ji for by-election to Lok Sabha for the Wayanad parliamentary constituency. വയനാട് പാർലമെന്റിൽ നടക്കുന്ന ഉപതെരഞ്ഞെടുപ്പിൽ ഐക്യ ജനാധിപത്യ മുന്നണി സ്ഥാനാർത്ഥിയായി ശ്രീമതി പ്രിയങ്ക ഗാന്ധി നാമനിർദ്ദേശ പത്രിക സമർപ്പിക്കുന്ന ഈ അവസരത്തിൽ ഇവിടെ നിങ്ങളോടൊപ്പം പങ്കെടുക്കുന്നതിൽ എനിക്ക് വളരെയധികം സന്തോഷമുണ്ട്. As I stand here, this beautiful land of Wayanad, I am reminded of the recent tragedy of devastating landslide that deeply shocked every heart across the country. ഇന്ന് വയനാട്ടിൽ നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ നിൽക്കുമ്പോൾ ഇവിടെ അടുത്ത കാലത്ത് നടന്ന ഏറ്റവും ദാരുണമായ മണ്ണിടിച്ചിൽ, ഈ രാജ്യത്തെ മുഴുവൻ വേദനിപ്പിച്ച, ഞെട്ടിപ്പിച്ച ആ മണ്ണിടിച്ചിൽ ദുരന്തത്തിൽ അകപ്പെട്ടു പോയ എല്ലാവരെ കുറിച്ചും ഞാൻ ഓർക്കുകയാണ്. My deepest condolences go to the souls who lost their lives. ആ ദുരന്തത്തിൽ ജീവൻ നഷ്ടപ്പെട്ട എല്ലാവരെയും അവരുടെ കുടുംബാംഗങ്ങളെയും ഞാൻ എൻ്റെ അനുശോചനങ്ങൾ അറിയിക്കുകയാണ്. It is heartening that despite the challenges faced by the spirit of people of Wayanad remains unshaken. അതുമാത്രമല്ല, ഇത്രയും വെല്ലുവിളികൾ നേരിട്ടിട്ടും വയനാട്ടിലെ ജനങ്ങൾ പതറാതെ കുലുക്കമില്ലാതെ നിൽക്കുന്നത് കാണുമ്പോൾ മനസ്സിന് വളരെയധികം ആശ്വാസമുണ്ട്. Today we come together with renewed hope and strength, determined to move forward in unity. ഇന്ന് നമ്മൾ ഒരുമിച്ച് വന്നിരിക്കുന്നത് പുതിയ പ്രതീക്ഷയോടുകൂടിയാണ്, പുതിയ ശക്തിയോടുകൂടിയാണ്, ഐക്യത്തോടുകൂടി മുൻപോട്ട് പോകാനുള്ള ഒരു തീരുമാനത്തോടുകൂടിയാണ് നമ്മൾ ഇന്ന് ഒരുമിച്ച് വന്നിരിക്കുന്നത്. I clearly recall when Rahulji made the decision to retain Raebareli Srimati Sonia Gandhi's constituency, then he was thinking what is to be done. But ultimately, the growing demand from Wayanad people, the loving people for Gandhi family, they decided that Priyanka Gandhi should be made as a candidate for Wayanad. രാഹുൽ ഗാന്ധിജി റായ്ബറേലി സീറ്റ് നിലനിർത്താൻ തീരുമാനിച്ചപ്പോൾ, വയനാട്ടിൽ ആര് മത്സരിക്കണമെന്ന് തീരുമാനം വന്നപ്പോൾ വയനാട്ടിലെ പ്രിയപ്പെട്ട ജനങ്ങൾ പ്രിയങ്ക ഗാന്ധി മത്സരിക്കണമെന്ന് ആവശ്യപ്പെടുകയും ആ തീരുമാനം എടുക്കുകയും ചെയ്തു. This sincere request of Wayanad people, Priyanka Gandhi accepted, the Congress party accepted your demand, and today we have given her a ticket from Wayanad. She will fight for your cause. She is a very strong lady, and in Parliament, the Wayanad's voice will be more powerful than any other man here earlier. അതുമാത്രമല്ല, വയനാട്ടിലെ ജനങ്ങൾ വളരെ ആത്മാർത്ഥതയോടുകൂടി പ്രിയങ്ക ഗാന്ധിയെ സ്ഥാനാർത്ഥിയാക്കണമെന്ന് ആവശ്യപ്പെട്ടപ്പോൾ പ്രിയങ്ക ഗാന്ധി അത് വളരെ സ്നേഹത്തോടുകൂടി അംഗീകരിച്ചു. കോൺഗ്രസ് പാർട്ടി അത് അംഗീകരിച്ചു. വയനാട്ടിലെ ഐക്യ ജനാധിപത്യ മുന്നണി സ്ഥാനാർത്ഥിയായി പ്രിയങ്ക ഗാന്ധി മത്സരിക്കുമ്പോൾ എനിക്ക് ഉറപ്പുണ്ട്, വളരെ കരുത്തയായ ഒരു വനിതയാണ് പ്രിയങ്ക ഗാന്ധി. ഇന്ത്യൻ പാർലമെന്റിൽ വയനാട്ടിൽ നിന്ന് മറ്റാരും ഈ സാഹചര്യത്തിൽ മത്സരിച്ചാലും അതിലും ശക്തിയോടുകൂടി കരുത്തോടുകൂടി വയനാട്ടിലെ ശബ്ദം ഉയർന്നു കേൾക്കും പ്രിയങ്ക ഗാന്ധിയുടെ. Now that Priyanka ji has embarked on this journey,
It is your responsibility, the people of Wayanad, to ensure she wins the election with the highest margin than previous election. അത് മാത്രമല്ല പ്രിയങ്ക ഗാന്ധി ഇന്ന് ഇവിടുത്തെ സ്ഥാനാർത്ഥിയായിട്ട് മത്സരിക്കുമ്പോൾ വയനാട്ടിലെ ജനങ്ങളുടെ ഉത്തരവാദിത്തമാണ് ഏറ്റവും വലിയ ഭൂരിപക്ഷത്തോടുകൂടി പ്രിയങ്ക ഗാന്ധിയെ തെരഞ്ഞെടുക്കുക എന്നുള്ളത് നിങ്ങളുടെ ഉത്തരവാദിത്തമാണ്. The bond between the people of Wayanad and the Indian National Congress is one of deep affection, trust and shared ideas. ഇന്ത്യൻ നാഷണൽ കോൺഗ്രസും വയനാട്ടിലെ ജനങ്ങളുമായിട്ടുള്ള ബന്ധം എന്ന് പറയുന്നത് വളരെ ആഴത്തിലുള്ള വിശ്വാസത്തിന്റെ, സ്നേഹത്തിന്റെ, പൊതുവായ ആശയങ്ങളുടെ ഒരു ബന്ധമാണ്. These victories are a testament to the unwavering trust the people of this region place in the Congress Party's vision and leadership. 2019-24 രാഹുൽ ഗാന്ധിക്ക് വയനാട്ടിൽ നിന്ന് ലഭിച്ച വിജയങ്ങൾ വയനാട്ടിലെ ജനങ്ങൾക്ക് കോൺഗ്രസ് പാർട്ടിയിലുള്ള അചഞ്ചലമായ വിശ്വാസത്തിന്റെ പ്രതീകങ്ങളാണെന്ന് ഞാൻ പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. Priyanka ji, with her compassionate heart, a fierce determination and a long-standing commitment to justice, equality and fraternity. പ്രിയങ്ക ഗാന്ധി എന്ന വ്യക്തി കൊണ്ടുവരുന്നത് ആർദ്രതയുള്ള ഒരു ഹൃദയമാണ്. A promise that she will be relentless champion for Wayanad and its people. വയനാട്ടിന് വേണ്ടിയുള്ള, വയനാട്ടിലെ ജനങ്ങൾക്ക് വേണ്ടി നിരന്തരം പോരാടുന്ന, തളരാതെ പോരാടുന്ന ചാമ്പ്യനായിരിക്കും താനെന്ന് വയനാട്ടിലെ ജനങ്ങൾക്ക് പ്രിയങ്ക ഗാന്ധി നൽകുന്ന വാഗ്ദാനമാണ് ഇന്നത്തെ ഈ നാമനിർദ്ദേശ പത്രിക സമർപ്പണം. Her services are needed for the country and for the party, and she will fight for your cause. Not only your cause, she is a strong lady. Always she fights lady causes. You might have seen in Hathras and other places, she goes everywhere, fearlessly, mingle with them, fight for them. Such a great lady will be representing from your constituency. ഈ രാജ്യം മുഴുവനുള്ളവർക്ക് വേണ്ടി, സ്ത്രീകളുടെ പ്രശ്നത്തിന് വേണ്ടി, അത്രയും ഉണ്ടെങ്കിലും ഒക്കെ പോയി പ്രിയങ്ക ഗാന്ധി നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി പങ്കെടുക്കും, നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി പോരാടും. അത്ര കരുത്തിയായ ഒരു വ്യക്തിയാണ് ഇവിടെ പ്രതിനിധാനം ചെയ്യുന്നത്. Now, I request you, whatever you want, she will do. Even development, even for resounding success from Wayanad. അതിവിപുലമായ ഒരു വിജയം പ്രിയങ്ക ഗാന്ധിക്ക് ഞാൻ ആശംസിക്കുന്നു. Thank you one and all, and I wish all of you that you will fully support in this election with a higher margin than earlier. നിങ്ങൾക്ക് എല്ലാവർക്കും നന്ദി. ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു മുമ്പുണ്ടായിരുന്നതിനേക്കാൾ വലിയ ഭൂരിപക്ഷത്തോടുകൂടി നിങ്ങൾ പ്രിയങ്ക ഗാന്ധിയെ സപ്പോർട്ട് ചെയ്യും എന്ന് ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. നന്ദി. നമ്മുടെ മുഖ്യമന്ത്രിമാരും പാണക്കാട് തങ്ങളുമൊക്കെ ഇവിടെ ഉണ്ട്. അവരാരും സംസാരിക്കുന്നില്ല എന്ന് അറിയിച്ചിട്ടുണ്ട്. നോമിനേഷൻ കൊടുക്കാൻ സമയമായതുകൊണ്ട് ഈ പരിപാടി ഇവിടെ അവസാനിക്കാം.